आदित्य कश्यप, आज जे काही झालं त्याबद्दल आय एम रियली व्हेरी सॉरी सर. अरे सॉरी? अरे काय का सॉरी भाई? अरे भाई मैंने तुझे थैंक्स कहने के वास्ते बुलाया है. थैंक्स मला? भाई तू ना होता ना तो यूनियन वाले मेरी जान ले लेते, ऑफिस चला देते. वक्त पे तू आया, सबको जो पका दिया ना, अच्छा किया. आई एम प्राउड ऑफ यू आदित्य. सर इफ आय मे, तो भगवान झगडे त्यांनी रागाच्या भरात जे काही केलं ते जरा अतिच झालं. पण ती माणसं वाईट नाहीयेत सर. म्हणजे त्यांचे इंटेन्शन्स वाईट नाहीयेत. त्यांना फक्त न्याय हवाय. त्यांचं जे हक्काचं. ओ महापुरुष, ये तेरा सत्संग बंद कर दे. तू जिससे अच्छे कहते हैं ना, एक नंबर के झूठे हैं, एक नंबर के मक्कार है, धोखेबाज है, बेईमान है, कमीने है वो लोग. समझ गया? सही समझ ले, सही समझ ले. तू उनके साथ वक्त गुजारेगा ना, तब तुझे पता चलेगा. और वो समझने का मौका मैं तुझे दे रहा हूं. इस कंपनी में आपकी जिम्मेदारी बढ़ने वाली है. ये सिर्फ मैं नहीं, अपनी कंपनी के ट्रस्टीज भी यही चाहते हैं. सर कसली जबाबदारी, कुठली जबाबदारी? अरे भाई, बदलापुर की फैक्ट्री की पूरी जवाबदारी. इन मजदूरों की स्ट्राइक की वजह से बदलापुर की फैक्ट्री में काम बंद पड़ा है. फैक्ट्री बंद पड़ी है. अब तुझे वो स्ट्राइक भी हटानी है और फैक्ट्री भी बचानी है. सर पण आपलं ऑफिसचं सगळं काम मॅनेज करून. मत आ, रेगुलर ही मत आ. उस फैक्ट्री पर जा. उस फैक्ट्री को बचाना है, और फैक्ट्री को बचाने का काम तो तू ही कर सकता है. सर मी कशी फॅक्टरी सांभाळणार? म्हणजे सर मी MBA केलंय ना सर. हे फॅक्टरी सांभाळणं वगैरे मला यात काहीच एक्सपिरियन्स नाहीये. अरे भाई, तू जब यहाँ आया तुझे कोई एक्सपीरियंस था? यहाँ आके ही सब सीखा ना. अपना काम छोड़ छाड़ के तू कितने अच्छे काम करने लगा. अब वही काम तुझे फैक्ट्री में करना है. हाँ? तू जा रहा है. तू चाहे ना तो मालिक बन के पूरी आदित्य ग्रुप ऑफ कंपनी चला सकता है. तो ये छोटी फैक्ट्री क्या चीज है भाई? अब सोच मत आदित्य कश्यप, ट्रस्टीज का लेटर और बदलापुर की फैक्ट्री तुझे संभालनी है. अब ये फैक्ट्री को बचाना तेरे हाथ में है. क्या सोच रहा है भाई? क्या ये गुड न्यूज जाके अपनी बीवी को बता. नई शादी हुई है ना भाई. बीवी के लिए थोड़ा वक्त निकालना चाहिए, नहीं तो रुक जाएगी. यस सर. थैंक यू सर. थैंक यू वेरी मच. हेलो. अरे जेडी, मेरे भाई, मेरे दोस्त, मेरे हमदम, मेरी जान, अब मैं तुझे याद कर रहा था. वो क्या है ना, बदलापुर की फैक्ट्री के यूनियन के वर्कर्स सब आ गए थे यहाँ पे. बहुत बड़ा दंगा किया वो लोग ने. अरे मेरी ऑफिस के बंदे ने जो भगा दिया है वो लोगों को. हर एक आदित्य कश्यप नाम का बेवकूफ लड़का, वही अपनी जिंदगी संवारेगा. ट्रस्टीज ने बदलापुर की फैक्ट्री की जिम्मेदारी उसको सौंपी है. अभी आदित्य कश्यप को मोहरा बनाकर वो मजदूरों की जमीन को हम हड़प लेंगे, पैसे कमाएंगे यार. हाँ? अगर कुछ भी गड़बड़ हो गई तो फंसेगा कौन? आदित्य कश्यप. हंसते हंसते सूली पे चढ़ेगा कौन? आदित्य कश्यप. बस आम्ही घेतो आता, तू बसून घे.
सुरुवात करूया ना. एक मिनिट सुरू करूया. नाही, अप्पांचं जेवण झालं अप्पांचं जेवण. मग सुरू करायला काहीच हरकत नाही. हा, पदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे. जय रघुवीर समर्थ. चला. आदित्य, जेवण जरा वेगळं लागतंय ना? का? एक मिनिट, आजचं जेवण तिखट किंचित सरस झालं ना? अगं आपण चाललं. हो. अगं आप्पा एवढं तिखट खात नाहीत. मी त्यांना म्हणून वेगळी भाजी करून घालतो रोज. तू त्यांना हेच जेवण भरवलंस. हो, आणि त्यांनी सुद्धा मिटक्या मारत खाल्ली. काही म्हणाल नाही, उलट ते म्हणाले की मस्त झालंय. आणि आणि त्यांना रोजच्या जेवणाचा एनिवे कंटाळा आला होता. सॉरी सर. अरे सॉरी काय, अरे उलट सईला सगळ्यांनी शाबासकी दिली पाहिजे. तिने आज सगळा स्वयंपाक चुलीवर केलाय. आपल्या घरात चुलीवर स्वयंपाक? अगं पण तू चुलीवरती स्वयंपाक करायचा उपद्व्याप केलास कशा करता? मामा हो, आज सकाळीच गेला गॅस आपला. अगं मग सांगणार कधी? असं कसं केलं? अरे दादा, एक माणूस वाढला नाही का आपल्या घरात? हा, म्हणूनच जरा काटकसरीने वापरला असतात तर असा वेळेच्या आधी गेला नसता. अरे दादा, गेला तर गेला. अगं सई, तू मला फोन केला असतास तर मी माणूस पाठवला असता. अहो मामा, मी तुम्हाला सगळ्यांना कॉल करत होते, पण तुम्ही सगळेजण बिझी होता. इव्हन मी आदित्यलाही फोन केला, तो पण नाही. ठीक आहे, पण मी केलं मॅनेज. मी बाहेर आपल्या अंगणात चूल सगळी सेट केली आणि मी केलं त्याच्यावर मॅनेज. त्याच्यापेक्षा ना सई, तू गॅसची मॅनेजमेंट शिकून घे. म्हणजे काय असतं, मध्यमवर्गीय घरात ना कॅलेंडरवरती गॅस ज्या दिवशी जातो त्या तारखेवरती खूण करून ठेवतात. आणि आपल्या घरी साधारण 28 दिवस गॅस पुरतो. मग 26व्या दिवशी आपण एजन्सीला फोन करायचा की गॅस येतो. म्हणजे मग ते चुलीबिलीच्या भानगडीत पडायला लागत नाही. समजलं की नाही? अरे वा, जिलबी ही पण तू गेलीस वाटतं. अरे असं काय करतोयस दादा? आदित्याने आणली आहे जिलबी. दादा, या गॅसच्या बडबडी तू विसरलास तू आदित्यने गुड न्यूज आणलेली? नाही 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 नाही, अरे हो, ते सगळ्यात महत्वाचं नाही का? काय आदित्य, काय काय सांगणार होतं सांग ना. अरे थांब ना, एवढं छान जेवण आज. अजून जेवणाचं सोड रे, तू पहिले न्यूजचं सांग. हा, मामा, अरे ते पेपर मध्ये आलं होतं ना, आदित्य ग्रुप ऑफ कंपनीची एक फॅक्टरी आहे, तिथं संप वगैरे चालू आहे. अरे ती सगळी माणसं आज कंपनीत आली होती. मग काय, मला जमेल तसं मी सगळ्यांना शांत केलं, सिच्युएशन जरा मॅनेज केली. तेवढ्यात त्या मुलातरांनी दुसराच धक्का दिला. दुसरा धक्का? काय बरं? लेटर दिलंय. काय काय आहे काय त्या लेटर मध्ये? सांग सांग, पटकन सांग. ती संपामुळे बंद पडत असलेली जी फॅक्टरी आहे ती मॅनेज करण्याची जबाबदारी कंपनीने मला दिली आहे. आणि हे लेटर दिलंय ट्रस्टीजनी. आम्हाला माहिती आहे. ट्रस्टीच लेटर देणार ना? हो, अभिनंदन. नाही, अभिनंदन. वा वा वा, पण अरे आधीच ही फक्त सुरुवात आहे. आता लवकरच तू कंपनीचा मालक होशील बघ. हो,
पण आधी ह्या कसोटीमध्ये उतरलास तर. अरे हो हो दादा, पण ही अचीवमेंट पण खूप मोठी आहे. त्यासाठी त्याचं कौतुक करायला पाहिजे. हो हो, पण आज सईचंही कौतुक केलं पाहिजे. म्हणजे तिची ही अचीवमेंट. अरे म्हणजे काय, प्रश्नच नाही. नवऱ्याची अचीवमेंट तीच बायकोची अचीवमेंट, काय हो की नाही? हा, इस दुनिया से नहीं डरेंगे. मरेंगे 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 फिर भी आजादी लेके रहेंगे. चरखा चला चला के लेंगे स्वराज्य लेंगे. हो स्वातंत्र्य सैनिक, कोणाशी बोलताय? मी गुल गुल गांधीजी बापू. बापू? बापूजी स्वप्नात आले होते माझ्या आणि त्यांनी माझे डोळे उघडले. अरे मी पांघरूण खेचलं तेव्हा तुझे डोळे उघडले? नाही रे, तसे डोळे उघडले नाही रे. ते जे म्हणाले ते मला पटलं आणि तुम्हालाही पटेल. ए काय चाललंय तुमचं? हा, नीट झोप मिळावी म्हणून त्या पिंटला गॅरेज मध्ये झोपायला पाठवलं. ते काय चाललंय बडबड? बंधू झोपू शांतपणे. नाही दादा, बापूजी म्हणाले की नव्या सुनेचं छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक होत राहिलं पाहिजे. जर सतत आदित्यचं कौतुक होत राहिलं तर नवी सून हिरमुसून जाईल आणि मग माणूस असा हिरमुसलेला राहिला तर मग तो आतून तुटू लागतो. तशीच सही आतून तुटायला लागेल आणि सही तुटली तर लग्न तुटेल. असं तुला बापूंनी सांगितलं स्वप्नात? अरे कोणी का सांगेना, पण त्यांच्या सांगण्यात तथ्य आहे ना. हे बघ, सई आपल्यासाठी गृहिणी झाली. पैज लावून सबंध दिवस 24 तास ती साडी नेसून राहिली. गॅस संपला तर चुलीवर जेवण केलं तिने, पण आपण तिचं काहीच कौतुक केलं नाही ना. खरंय खरंय. अरे आदित्यच्या आनंदामध्ये आपण विसरून गेलो की सईनी पैज जिंकलेली आहे. ते आपण आत्ताच जाऊन बोलूया तिच्याशी. नाही नाही, नको नको. आधीच त्यांना धड प्रायव्हसी नाही. ही काय उघडी बुडकी प्रायव्हसी ती राहणार नाही. कौतुक करणं तर लांब राहिलं, ते देवाजवळ निरांजन लावलं नाही म्हणून मी किती बोललो तिला. ठीक आहे, उद्या बोलू. झोपा आता. गुड नाईट. उद्या मी सईचं कौतुक करणार. उद्या मी सईला साडी आणणार. मी सईला खुश ठेवणार. सईचं कौतुक व्हायलाच पाहिजे. अहो, ब्रह्मांच्या सुनेसाठी ब्रह्मांडातल्या सगळ्यात उत्तम साड्या दाखवा ना. जगातली सर्वात उत्तम साडी दाखवा. तुमच्या दुकानातली उत्तम साडी दाखवा. त्यातल्या त्यात स्वस्त असेल तर जरा बरं. अशी साडी दाखवा ना की तिच्या डोळ्यामध्ये चमक आली पाहिजे. साडी सगळ्यांच्या डोळ्यात भरली पाहिजे आणि माझ्या सगळ्या भावांचे डोळे फिरले पाहिजेत. कारण त्यांना कोणालाही साडी घेण्याचं सुचणार नाहीये. हे फक्त मला सुचलंय आणि मी करून दाखवणार. आमच्या सुनबाईला मी आणि फक्त मीच खुश करणार. सुनबाईला मीच खुश करणार. सईला मीच खुश करणार. माझ्या रात्रीला मीच खुश करणार. मीच आणणार आहे सईसाठी छान साडी. येस येस आदित्य कश्यप, जमेल जमेल. अरे असं कसं जमेल? कोणतरी बरोबर मदतीला बाई माणूस हवा ना. आणि सईलाच नेलं तर सरप्राईजची सगळी मजाच खराब होईल. मग हॅलो, नाही ना. हा, आपल्याला साडी आणायची आहे. वाव, ही साडी मस्त आहे. ही फायनल. नाही एकदा ती दाखव. हा
ही पण मस्त आहे ऍक्च्युली. ती तिसरी दाखव ना, आपण मगाशी बघत होतो. आपण शक्यतो एकच साडी घ्यायची माहितीये ना. ओ एकच, बरं ठीक आहे, एक तर एक. तू मला साडी गिफ्ट करतोस ना, यातच मला आनंद होतोय. एक्झॅक्टली, माझंही असंच चाललेलं तू फोन केलास तेव्हा. काय आदित्य मला साडी घेऊन देतोय, आणि तेही माझ्या बर्थडेला अजून 3 महिने. आत्ताच गिफ्ट करतोयस ना. खयाली पुलाव जर चघळून झाला असेल तर तो गिळ आधी, कारण ही साडी तुला नाही, मी सईसाठी घेतोय. ओ सईसाठी. अच्छा 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 अच्छा, लग्नाचं रिसेप्शन करताय वाटतं. की घरी पूजा आहे. नाही 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 नाही, माझ्या लग्नासाठी साडी घेतोयस ना तिला. ऍक्च्युली यातलं काहीच नाही. आदर्श गृहिणी बनण्याची पैज सई जिंकली आहे आणि आजपासून साड्या नेसायचं तिने ठरवलंय, म्हणून साडी निवडतोय आपण. सई हा साडी. हा आपली सई. हो साडी नेसणार आहे. हो रोज काही होतंय. हो हो. इम्पॉसिबल. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करणं हा तिचा छंदच आहे ना. आणि आता तिने साडी नेसायचं ठरवलंय म्हणजे ठरवलंय, त्यासाठी आपण साडी. म्हणजे थोडक्यात आता सईचा सरप्राईज प्लॅन कोणालाही माहित नाहीये. आता प्लॅन आपण केला पाहिजे जो त्यांना सरप्राईज असेल. मी काय म्हणतो, एखादी वस्तू बघा ना बाजारात, त्यांना आवडेल अशी आणि आपल्या बजेटमध्ये बसेल अशी. त्यांना हवी असलेली वस्तू बाजारात मिळत नाही. त्यांना हवंय काय पण असं एकांत, मोकळीक, प्रायव्हसी हे त्यांना मिळत नाहीये. किती वेळा सांगतो तुम्हाला, कळतच नाहीये. पण तो एकांत त्यांना कसा देता येईल, ह्याच्याबद्दल काही सुचतंय का तुला? हे सुचलं असं तर मग मीच. त्याला काही सुचणार नाही. मी सांगतो मला काय वाटतं, आपण सरळ हॉलमध्ये गवंड्याला बोलवून एक भिंत बांधून घेऊयात का? भिंत? काय समजतोस काय स्वतःला अकबर बादशाह? असं कोणाच्या नकळत एका रात्रीत भिंत बांधून होणार आहे का? त्यापेक्षा आपण सुताराला बोलून पार्टिशन बनवून घेऊया. नाही ते सुतार काम नको. तो भुसा उडतो सगळा, मला त्रास होतो आधीच माझं. आपण हॉटेलमध्ये एखादी रूम बुक केली तर? अरे पण तो कायमचा पर्याय असू शकत नाही. आणि खर्च किती होईल उगा? त्यापेक्षा आपण ना एकदाच खर्च करून त्यांच्यासाठी भाड्याचं घर बघूया का? नाही भाड्याचं घर बघा नाही. आदित्य कायम आपल्या समोर राहायला पाहिजे, माझ्या नजरेसमोर. आणि त्यांना भाड्याचं घर घेणार असाल ना तर ते भाडं मला द्या. मी गॅरेज मध्ये त्यांची झोपायची सोय करतो. घ्या, हेच ऐकायचं राहिलं होतं. आता काय पण मग आता काही नाही. चला, आदित्य, सई आणि एकांत हा ब्रह्मे निर्मित नाटकाचा शेवटचा प्रवेश संपला, पडदा पडला. पडदा 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 पडदा. आपण एक काम करू, ते झोपतात ना तिकडे आपण एक पडदा लावून घेऊया. ही कल्पना अतिशय उत्तम आहे. स्वस्त आणि मस्त. म्हणजे खोली ती खोली आणि प्रायव्हसी ती प्रायव्हसी. ते पडदा लावूयात, पण आपण रात्रीच्या जेवणानंतर काही तासांसाठी बाहेर फेरफटका मारूया. म्हणजे तेवढाच सई आणि आदित्यला खराखुरा एकांत मिळेल. चला ब्रह्मेंच्या घरात पडदा पद्धत राबवूया. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. अरे फोन कशाला कट केला? घ्यायचा ना. नाही ठीक आहे माऊली. संसारातच परमार्थ असतो माऊली, त्याकडे दुर्लक्ष करू नका. हो रे बाबा, नाही तर आमचे संसार म्हणजे काय, मऊ पडलेला पापड. फोडताही येत नाही आणि गिळताही येत नाही. पण तुझा संसार म्हणजे काय, कांदा, लिंबू, टमॅटो मारलेला मसाला पापड असणार, होय ना? हो ना. आताच बायकोला टांग मारली तर बायको तुम्हाला लाथ मारील. ए जा ना बाबा जा. बायको पळून जायच्या आधी घरी पोच, नाही तर इथलं तेल पण जाईल आणि घरचं तूप पण जाईल. आणि हाती जे धुपाट नाही येईल
त्यानं फक्त पळून गेलेल्या बायकोची लुगडी धुवायची. आदित्य हसतोयस काय? आणि ह्यांचं ऐकतोयस तू? जोशी सर हो, आपलीच माणसं आहे ती सगळी. आता आपल्याच माणसांच्या बोलण्याचं कशाला वाईट वाटून घ्यायचं, नाही का? हे बघ, मला उशीर होतोय, मी निघतोय आता. तू येतोयस का माझ्या बरोबर? नाही, इथनं माल घेतल्याशिवाय आणि आजचा प्रश्न सुटल्याशिवाय मी इथून हलणार नाही. वाह, मी निघतो आता. तिकडे द्या दादा. ए पोरी, काय करतेस तू? अगं तो दुश्मन आहे आपला, त्याला कशाला देते खायला? शिंदे, आपण कामगाराची पोरं आहोत. जे भेटेल ते सगळ्यात समान वाटून घ्यायचं शिकवलंय आपल्याला. ते पण भगवान हा तर असू दे की मालकाचा माणूस, तरी आता समोरच बसलाय ना. दुश्मन असला तरी ह्या भाकर तुकड्यात त्याचा बी हक्क आहे. त्याला बी कळू दे की आपल्या भाकरीची किंमत. ताई, तुला माहितीये का ग भाकरीची किंमत? ये सांगतो, बस. नुसती भाकरी दिसत असली ना तरी ती लाख मोलाची आहे, माहितीये? आणि आता तू एवढ्या प्रेमानं माझ्यासाठी आणली आहेस तर ह्याची किंमत आभाळा एवढी झाली आहे. चल आपण अर्धी अर्धी वाटून खाऊ. अरे वा, क्या बात है. तुला माहितीये, तू भरवलास ना म्हणून भाकरी अजून गोड लागते मला. तुला एक गंमत सांगू का? मी खरं तर एवढ्या लांब ना फक्त या भाकरीसाठी चालू. जगातली सगळीच माणसं ना या भाकरीसाठी काही ना काहीतरी करतच असतात. ती श्रीमंत असो किंवा गरीब, मालक असो किंवा कामगार. कधी कुणी स्वतःच्या हक्कासाठी गेट अडवून बसतं, कधी माल वेळेवर पोचावा म्हणून जमिनीवर बसतं. या भाकरीसाठी सगळे काही ना काहीतरी करतच असतात. आपण काही माणसं अशी असतात की जी फक्त स्वतःच्याच भाकरीचा विचार करतात आणि समोरच्या माणसाला भाकरीचं पीठच मिळू नये त्यामुळे पिठाच्या गिरणीला कुलूप लावून ठेवतात. पण आता तूच मला सांग, गिरणीच जर बंद झाली तर मग उद्या परवा 1 महिन्यानी आपल्याच भाकरीसाठी आपल्याला पीठ मिळेल का? नाही. तसंच तर आहे ना. आता आज जर आपला माल जर आपल्या क्लायंट पर्यंत पोहोचला तर क्लायंट सुटेल. क्लायंट सुटला तर कंपनीला पैसे नाही मिळणार आणि कंपनीला पैसे नाही मिळाले तर कामगारांचे पगार कुठून येणार? आणि कामगारांचे पगारच नाही झाले तर त्यांना भाकरीची येईल का सोय करता? नाही. हा पप्पा, आता आपल्याला रोज भाकरी मिळाली पाहिजे आणि गिरणी पण चालू राहिली पाहिजे. हो पप्पा. आई, तुझा भावांनो, लोड करा तो टेम्पो. जाऊ द्या क्लायंटचा माल. हे भगवान, हेच करायचं होतं तर एवढे उपद्रव केले कशाला? उपाशी तापाशी उन्हात आणत बसवलं. होत रे, काय नाही होत रे. अरे जिथं युनियन लीडरनच मान झुकवली
तिथं आपल्याला कसला आलाय मान आणि सन्मान. ए मान चुकवायला की मी 12 बापाची औलाद नाही. माल सोडतोय तो फक्त आजच्या पुरता, सगळा सुरूच राहणार आहे. नाही राहणार. आज तुम्ही माझ्या बोलण्याचा विचार करून एक पाऊल माझ्या दिशेने उचललं, तेव्हा आता तुमच्या प्रश्नांचा विचार करून 2 पावलं तुमच्या बाजूने उचलणं हे माझं कर्तव्यच आहे. ह्या फॅक्टरीच्या आणि इथल्या प्रत्येक कामगार भावाच्या भल्यासाठी मी प्रयत्न करेन. ए पूर्ण विश्वास बसेपर्यंत मी कोणाचे हात मिळवत नसतो. आणि त्यात मैत्री तर नाहीच नाही. तू तर मालकाचा माणूस आहेस. चला, मी तुमच्यासारखा माणूस आहे हे तरी तुम्हाला आज पटलं ना, माझ्यासाठी आज एवढंच ठीक. बस बस झाली तुझी डायलॉग बाजी. मालाचा टेम्पो निघेल आता, तुम्ही पण निघा. बायको वाट बघत बसली असेल तुमची. शपथ, मेलो. सई वाट बघून बघून कंटाळली असणार. वा वा सईबाई वा, तुम्ही उत्तम स्वयंपाक बनवायला लागलात. आज सगळं टॉप क्लास झालं होतं. टॉप क्लास, अप्रतिम. बासा कौतुक. आणि तसंही तू बाहेरचं जेवून आल्यानंतर इथे येऊन माझ्या हातचं जेवायची काहीच गरज नव्हती. सई, गरज होती म्हणून मी जेवलो. प्रेम होतं, प्रेम आहे म्हणून जेवलो. तुला तर माहिती आहे ना, मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो. सई, तूही माझ्यासाठी एक करत जा. काय? तू जेवून घेत जा. नाही जमणार. त्यापेक्षा तू लवकर घरी येत जा ना, म्हणजे मग मी सुद्धा उपाशी नाही राहणार. आणि तसंही दुपारचं जेवण मी एकटीच करते ना, मग रात्रीचं जेवण तरी आपण एकत्र करत जाऊया ना. त्या निमित्ताने जरा गप्पा गोष्टी होतील, दिवसभरात काय काय झालं हे बोलणं होईल, 2 प्रेमाचे शब्द बोलून होतील. आणि तसंही माझं पोट काही जेवणाने नाही भरत. तुझ्याशी खूप खूप गप्पा मारल्या ना की माझं पोट भरत. बर, रात्रीचं जेवण एकत्र. डन. पण ते तर आता पुढचं सरप्राईज का ते उद्या रात्री. मी ना ब्रह्मेंची सून. आजची कामं मी अशी उद्यावर ढकलत नसते. त्यामुळे आजचं सरप्राईज आजच. डोळे बंद कर. कर ना डोळे बंद. खाली गारगार लादी याचा अर्थ आपण वॉश बेसिन पाशी होती, तर डावीकडे बेसिन आहे, तर खाली उंबरठे जपून. त्यानंतर आता आपण आलोय मोठ्या हॉलमध्ये. इथं डावीकडे सोफा आहे, उजवीकडे दादा मामाची खोली, या बाजूला बाकीच्या मामांची खोली आणि इथं आप्पांची खोली. एक मिनिट. काय झालं? तुला दिसतं ना, डोळे उघडे ठेवतोस ना तू? नाही ग, मग तुला कसं कळतं आपण कुठे आलोय ते? सई, अगं या घरामध्ये लहानाचा मोठा चालूय. किती वेळा मामांबरोबर आंधळी कोशिंबीर खेळलोय मी इथे. अरे कोपरा माहितीये मला या घराचा. अच्छा, ठीक आहे, चल. ओके, सरळ 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 सरळ. आता सांग कुठे होतो आपण? कुठे काय, मोठा हॉल संपला, आता आपण लहान हॉल मध्ये चाललोय. इथेही खाली एक उंबरठा आहे, इथे देवघर आहे, तिकडनं आपण आत येतो आणि समोर आपण झोपतो. हो का? नक्की? मुक्की. हात पुढे कर. चिटिंग नाही करायची, डोळे नाही उघडायचे. पडदे एक मिनिट. पडदे तर नुसतं बाहेरच्या आवारात. आपण तिथं कधी आलो? काही म्हणून माझी पावलं मोजायला चुकलो का? गारला दी इकडनं. तू पावलं नाही चुकला. हा, पण आता या घरात मात्र तुला चुकल्यासारखं वाटणार आहे. म्हणजे इतके वर्ष तुला बायहाट असलेलं हे घर आता बदललंय. एक डोळे उघड. अरे हे काय? मिस्टर नवरा, या पडद्यांच्या पलीकडे आपलं नवीन नयन कक्ष आहे. नाही सॉरी, शयन कक्ष आहे. आपल्या दोघांना एकांत मिळावा म्हणून तर आपली
हक्काची जागा. एक मिनिट, हे तू केलंस? माझ्याही नकळत मामांनी केलंय आणि आपल्याला एकांत मिळावा म्हणून सगळे बाहेर गेलेत कुठेतरी. मला ना विश्वासच बसत नाही. अरे आज सकाळीच आपण हे बोलत होतो आणि आज रात्रीपर्यंत मामाने करूनही टाकलं. मला ना असं वाटतंय की आपलं घर आहे ना त्याच्या भिंतींना ऐकू येऊ लागलंय. पण माझ्यासाठी तर आपल्या घराच्या 4 भिंती म्हणजे 4 मामा आहेत आणि त्यांना आपल्या मनातलं ऐकू येतंय. हा, पण हे झालं मामांचं सरप्राईज. माझं सरप्राईज या पडद्यांच्या पलीकडे. 1 2 3